नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 3 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। मूल्यांनुसार वागणे म्हणजेच जीवनाचा खरा आदर्श दाखविणे, आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातमी बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। शहरात जुगार आणि मटक्यांच्या अवैध धंद्यांवर अखेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरू झाली आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेने राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वरली मटका खेळणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडला आहे। मात्र प्रश्न असा उरतोय की पोलिसांची ही कारवाई फक्त छोट्या माशांपुरतीच मर्यादित राहणार का? मोठ्या माशांच्या गळ्याला हात कधी घालणार पोलीस? अमरावती शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकून वरली मटक्याचा खेळ खेळणाऱ्या आरोपीला अटक केली। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी रोशन ज्ञानेश्वरराव खांडेकर, वय वर्ष 42, राहणार जेवणनगर अमरावती, हा जेवणनगर जवळ वरली मटका खेळत असताना रंगेहात सापडला। त्याच्याजवळ पोलिसांनी वरली मटक्याच्या चिठ्ठ्या आणि रोख रक्कम मिळून 1810 रुपये असा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात कलम 12A महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिटी न्यूजने सातत्याने शहरातील अवैध मटका जुगार व्यवसायावर बातम्या दाखविल्यानंतर पोलिसांची यावर हालचाल सुरू झाली आहे। शहरात उघडपणे सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यांवर आता पोलिसांची नजर वळली आहे। मात्र अजूनही प्रश्न कायम आहे, कार्यवाही केवळ छोट्या जुगार मटका व्यवसायांवरच मर्यादित राहणार का, की या धंद्यांमागे असलेल्या मोठ्या माशांच्या गळ्याला देखील पोलीस हात घालणार? शहरात मटका जुगाराचा डेरा उखडण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे, पण अजूनही मोठे मठाधीश सुरक्षित आहेत हे वास्तव नाकारता येत नाही। पुढील कारवाई कोणावर होते, मोठे मासे केव्हा जाळ्यात अडकतात, यावर सिटी न्यूजचे लक्ष राहणार आहे। तोपर्यंत बघत रहा सिटी न्यूज। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहर पुन्हा एकदा एका गंभीर कारणामुळे चर्चेत आले आहे। ते म्हणजे शहरात खुलेआम सुरू असलेले जुगार, वरली मटका आणि अवैध दारूचे धंदे। पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर हे धंदे जोमाने सुरू आहेत आणि दररोज लाखो रुपयांची उलाढाल इथे होते। स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादाने हे धंदे कसे फोफावले आहेत? ग्रामीण गुन्हे शाखेच्या कारवाईनंतरही किंग लोकांचे धाडस का वाढत आहे? पाहूया दर्यापूरमधील अवैध धंद्यांचे हे साम्राज्य। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये पुन्हा एकदा जुगार, वरली मटका आणि अवैध दारूचा धंदा जोमात सुरू आहे। येथील बुटी चौक आणि आठवडी बाजार ही तर वरली मटक्याची मुख्य केंद्र बनली आहेत। विशेष म्हणजे हे धंदे पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ सुरू आहेत। घाणीवाले आणि वसीम यांसारख्या व्यक्तींचे जुगार अड्डे खुलेआम चालले आहेत, कारण त्यांना राजकीय आश्रय मिळत आहे। फक्त दर्यापूर शहरच नाही तर खार तळेगाव येथील वरली मटक्यासह अवैध देशी दारूचा व्यवसाय चरम सीमेवर पोहोचला आहे। आसपासच्या गावांमध्ये दारूच्या पेट्या याच ठिकाणाहून सप्लाय होतात। अवैध दारू आणि वरली किंगचा बादशाह दीपक हा वाठोडा शुक्लेश्वर येथून आपला धंदा चालवतो। दिवसा वरली मटका आणि रात्रीच्या अंधारात दारूच्या पेट्यांची सप्लाय असा त्याचा गोरखधंदा सुरू असतो। ग्रामीण गुन्हे शाखेने अनेकदा धाडी टाकल्यात, परंतु वसीम आणि दीपक यांचे मनोधैर्य मात्र अजूनही वाढलेलेच आहेत। कारवाईनंतर हे लोक फक्त त्यांचे धंदे करण्याची पद्धत बदलतात, परंतु धंदा बंद करत नाही।
येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर भावी नगरसेवक वसीम निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. आता ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस या वर्ली आणि दारूच्या किंग लोकांवर कशी कायमस्वरूपी लगाम लावते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दर्यापूरमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक राजकीय आशीर्वाद आणि पोलिसांच्या कारवाईनंतर ही धंद्यांची पद्धत बदलून ते पुन्हा सुरू होत असतील तर सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे. वसीम सारखे लोक निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील तर हे अवैध धंदे थांबणार की नाही? पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. या विषयावर तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. विजयादशमीच्या रात्री परतवाड्यामध्ये मोठी खळबळ उडाली. मुंबई क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य परतवाड्यात लपल्याच्या संशयावरून अमरावती आणि नागपूरच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. या संयुक्त कारवाईत एकूण 13 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत. नेमकं काय घडले, ही कारवाई कशा प्रकारे पार पडली आणि कोण आहेत हे संशयित, पाहूया या घटनेचा सविस्तर आढावा. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहर, विजयादशमीचा दिवस आणि रात्रीचे 10 वाजलेले असताना अचानक शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अमरावती जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा आणि नागपूर गुन्हे शाखेने मुंबई क्राईम ब्रांचच्या सूचनेवरून संयुक्त कारवाईला सुरुवात केली. लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक सदस्य परतवाडा येथे वास्तव्यास असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली होती. या व्यक्तीच्या मोबाईल लोकेशननुसार पोलीस प्रथम ब्राह्मण सभा कॉलनी येथे पोहोचले. तिथे प्रहार संघटनेचे पदाधिकारी अंकुश जवंजाळ यांच्या खोलीत एकूण 8 संशयित राहत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या संशयितांकडे शस्त्रे, बंदुका आणि वेपन्स आहेत आणि ते फायरिंग करू शकतात. या संशयावरून जिल्हा ग्रामीण पोलिसांनी पहिला फायर हवेत केला. यानंतर दार लोटून या 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या कार्यवाहीत लॉरेन्स बिश्नोई गँगचा संशयित आरोपी पोलिसांना मिळाला नाही. मात्र चौकशी दरम्यान यातील काही लोक कश्यप पेट्रोल पंप बस स्टँड मागे खापडे प्लॉट परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस पथक खापडे प्लॉट येथे वासुदेवराव खलेलकर यांच्या घरी पोहोचले. या ठिकाणाहून कोरे हॉस्पिटल समोरील इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून आणखी 5 लोकांना ताब्यात घेण्यात आलं. अखेरीस अमरावती आणि नागपूर गुन्हे शाखेने संयुक्तपणे एकूण 13 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून मुंबई क्राईम ब्रांच यांच्याकडून त्यांची चौकशी सुरू आहे. भाड्याने दिली होती त्या रेपू दमन जीत, तो दिल्लीचा राहणारा होता. तो 5-7 वर्षापासून आयुर्वेदिकचं काम करत होता आणि तो 2 तारखेला यायचा, 7 तारखेला इथून निघून जायचा, नंतर 16 तारखेला यायचा आणि 21 तारखेला निघून जायचा. सुद्धा येत होते औषध घ्यायला आणि त्याचे काही लोकांना त्याचा आराम झाल्यामुळे त्याच्या औषधाचा वापर ओढ गेला. 2 तारखेला 2 वाजता ते लोक एक टिपू नावाचा आणि त्याच्यासोबत पाहुणे म्हणून 4 लोक वर रूमवर गेले. रूमवर गेल्यानंतर त्यांनी जेवण खावण केलं आणि आराम केला. ते लोक 5 लोक संध्याकाळपर्यंत बाहेर निघाले नाही. आम्ही रात्री 10 वाजता गेटला कुलूप लावलं आणि आम्ही आराम केला. त्याच्यानंतर पोलीसवाले येऊन आम्हाला फोन केला. त्यांनी आवाज दिला आणि म्हटलं की बा इथं असे लोक राहतात काय. मी म्हटलं आपला दीपू नावाचा माणूस आहे, त्याच्यासोबत 2-4 लोक आले आहे. तर ते लोक येऊन माडीवर गेले आणि त्यांना ताब्यात घेतलं. दसरा आणि दुर्गा विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण कार्यवाहीत अमरावती जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांची भूमिका महत्वाची राहील. लवकरच अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद या घटनेचा संपूर्ण खुलासा करणार आहेत. परतवाडा येथील
कश्यप पेट्रोल पंपाजवळून 5 आरोपी वासुदेव खलेलकर यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर क्राईम ब्रांच आणि अमरावती जिल्हा गुन्हे शाखा अशी संयुक्त कारवाई ही करण्यात आली असून विशेष म्हणजे काही वर्षा अगोदर याच कश्यप पेट्रोल पंपच्या समोर विवेक अग्रवाल यांचं घर आहे. आपण बघत आहे विवेक अग्रवाल यांचं घर, आणि विवेक अग्रवालच्या घरात सर्व घरातल्या लोकांना चाकू लावून त्यांना रात्रभर त्यांना जेरबंद करण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून 30 लाख रुपये लुटून नेले होते. त्याच्याजवळून हा जो घटनास्थळ आहे फक्त 50 ते 60 मीटर अंतरावर हे आरोपी मिळालेले आहे. म्हणजे या घटनेचा कनेक्शन यांच्यासोबत सुद्धा आहे का याचा सुद्धा पोलिसांनी तपास करायला हवा. मी कॅमेरा पर्सन धीरजसोबत धीरज किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. तर होती परतवाडा येथील मोठी कारवाई. दसऱ्याच्या शुभदिनी शहरात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. अनेक अफवा पसरल्या होत्या, मात्र पोलिसांनी कारवाया करत 13 संशयितांना ताब्यात घेतले. हे संशयित कोणत्या उद्देशाने परतवाड्यामध्ये आले होते याचा तपास आता मुंबई क्राईम ब्रँच करीत आहे. या कारवाईबद्दल अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद लवकरच खुलासा करणार आहेत. तेव्हा पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. विजयादशमीच्या रात्री परतवाड्यामध्ये मोठी खळबळ उडाली. मुंबई क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य परतवाड्यात लपल्याच्या संशयावरून अमरावती आणि नागपूरच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. या संयुक्त कारवाईत एकूण 13 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत. नेमकं काय घडले, ही कारवाई कशा प्रकारे पार पडली आणि कोण आहेत हे संशयित, पाहूया या घटनेचा सविस्तर आढावा. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहर, विजयादशमीचा दिवस आणि रात्रीचे 10 वाजलेले असताना अचानक शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अमरावती जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा आणि नागपूर गुन्हे शाखेने मुंबई क्राईम ब्रांचच्या सूचनेवरून संयुक्त कारवाईला सुरुवात केली. लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक सदस्य परतवाडा येथे वास्तव्यास असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली होती. या व्यक्तीच्या मोबाईल लोकेशननुसार पोलीस प्रथम ब्राह्मण सभा कॉलनी येथे पोहोचले. तिथे प्रहार संघटनेचे पदाधिकारी अंकुश जवंजाळ यांच्या खोलीत एकूण 8 संशयित राहत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या संशयितांकडे शस्त्रे, बंदुका आणि वेपन्स आहेत आणि ते फायरिंग करू शकतात. या संशयावरून जिल्हा ग्रामीण पोलिसांनी पहिला फायर हवेत केला. यानंतर दार लोटून या 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या कार्यवाहीत लॉरेन्स बिश्नोई गँगचा संशयित आरोपी पोलिसांना मिळाला नाही. मात्र चौकशी दरम्यान यातील काही लोक कश्यप पेट्रोल पंप बस स्टँड मागे खापडे प्लॉट परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस पथक खापडे प्लॉट येथे वासुदेवराव खलेलकर यांच्या घरी पोहोचले. या ठिकाणाहून कोरे हॉस्पिटल समोरील इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून आणखी 5 लोकांना ताब्यात घेण्यात आलं. अखेरीस अमरावती आणि नागपूर गुन्हे शाखेने संयुक्तपणे एकूण 13 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून मुंबई क्राईम ब्रांच यांच्याकडून त्यांची चौकशी सुरू आहे. भाड्याने दिली होती त्या रेपू दमन जीत, तो दिल्लीचा राहणारा होता. तो 5-7 वर्षापासून आयुर्वेदिकचं काम करत होता आणि तो 2 तारखेला यायचा, 7 तारखेला इथून निघून जायचा, नंतर 16 तारखेला यायचा आणि 21 तारखेला निघून जायचा. सुद्धा येत होते औषध घ्यायला आणि त्याचे काही लोकांना त्याचा आराम झाल्यामुळे त्याच्या औषधाचा वापर ओढ गेला. 2 तारखेला 2 वाजता ते लोक एक दीपू नावाचा आणि त्याच्यासोबत पाहुणे म्हणून 4 लोक वर रूमवर गेले. रूमवर गेल्यानंतर त्यांनी जेवण खावण केलं आणि आराम केला. ते लोक 5 लोक संध्याकाळपर्यंत बाहेर निघाले नाही. आम्ही रात्री 10 वाजता गेटला कुलूप लावलं आणि आम्ही आराम केला. त्याच्यानंतर पोलीसवाले येऊन आम्हाला फोन केला. त्यांनी आवाज दिला आणि म्हटलं की बा इथं असे लोक राहतात काय. मी म्हटलं आपला दीपू नावाचा माणूस आहे, त्याच्यासोबत 2-4 लोक आले.
तर ते लोक येऊन माडीवर गेले आणि त्यांना ताब्यात घेतलं. दसरा आणि दुर्गा विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण कार्यवाहीत अमरावती जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांची भूमिका महत्वाची राहील. लवकरच अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद या घटनेचा संपूर्ण खुलासा करणार आहेत. परतवाडा येथील कश्यप पेट्रोल पंपाजवळून 5 आरोपी वासुदेव खलेलकर यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर क्राईम ब्रांच आणि अमरावती जिल्हा गुन्हे शाखा अशी संयुक्त कारवाई करण्यात आली असून विशेष म्हणजे काही वर्षा अगोदर याच कश्यप पेट्रोल पंपच्या समोर विवेक अग्रवाल यांचं घर आहे. आपण बघत आहे विवेक अग्रवाल यांचं घर आणि विवेक अग्रवालच्या घरात सर्व घरातल्या लोकांना चाकू लावून त्यांना रात्रभर त्यांना जेरबंद करण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून 30 लाख रुपये लुटून नेले होते. त्याच्याजवळून हा जो घटनास्थळ आहे फक्त 50 ते 60 मीटर अंतरावर हे आरोपी मिळालेले आहे. म्हणजे या घटनेचा कनेक्शन यांच्यासोबत सुद्धा आहे का याचा सुद्धा पोलिसांनी तपास करायला हवा. मी कॅमेरा पर्सन धीरजसोबत धीरज किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. तर होती परतवाडा येथील मोठी कारवाई. दसऱ्याच्या शुभदिनी शहरात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. अनेक अफवा पसरल्या होत्या, मात्र पोलिसांनी कारवाया करत 13 संशयितांना ताब्यात घेतले. हे संशयित कोणत्या उद्देशाने परतवाड्यामध्ये आले होते याचा तपास आता मुंबई क्राईम ब्रँच करीत आहे. या कारवाईबद्दल अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद लवकरच खुलासा करणार आहेत. तेव्हा पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीच्या सराफा बाजार स्थित वीर प्रताप नवदुर्गोत्सव मंडळ यांच्या वतीने दुर्गा माता यांचे विसर्जन शनिवार दुपारी 3 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात दुर्गा माता यांची सवारी जवाहर गेट, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इरविन चौक मार्गे जाऊन कामुंजा नदीत विसर्जन केले जाईल. नागरिकांनी या भक्तिपूर्ण सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. श्री वीर प्रताप नवदुर्गोत्सव मंडल आप सभी लोगों का हार्दिक स्वागत करता है. माताजी का विसर्जन कल दोपहर को 3 बजे यहाँ से होगा. यहाँ से सीधा जवाहर गेट, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इरविन चौक होते हुए कामुंजा जाएंगे और वहाँ पे नदी में विसर्जन होगा. माताजी का दर्शन के लिए आज रात भर चालू रहेगा. या कार्यक्रमातून अमरावतीतील नागरिकांनी दुर्गा माता प्रति आपली श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त केला. वीर प्रताप नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित हा विसर्जन सोहळा यशस्वीरित्या संपन्न होईल अशा शुभेच्छा. वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत नवरात्री उत्सवाचा रंगच बदलला. महानवमीच्या निमित्ताने शाळेत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्र आले. गरब्याच्या रंगीबेरंगी जल्लोषात सहभागी झाले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आणि शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर माधुरी चिंडके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सतत विद्यार्थी विकासासाठी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नुकतेच शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त महानवमीला गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक पारंपरिक वेशभूषेत उपस्थित झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक मुकेश लोहिया उपस्थित होते. त्यांचे मुख्याध्यापक दिलीप सदार हे शिष्य आहेत. कार्यक्रमाची सुरुवात लोहिया, मुख्याध्यापक सदार आणि समस्त शिक्षकांच्या हस्ते जगतमाता अंबादेवी आणि एकविरा देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. गरब्याकरिता नटलेले विद्यार्थी, महिला, पालक आणि शिक्षक गोलाकारात उभे राहून गरब्याच्या गाण्यांवर नृत्य करीत आणि फुगड्यांची तालीम घेऊन आपल्या आनंदाचा ठसा उमटवित होते. या रंगीबेरंगी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी अकस्मात शाळेला भेट देणारे नवनीतजी निकेतन धांडे आणि त्यांचे सहकारी अभिषेक उमाडे यांनी देखील गरब्यात सहभाग घेतला आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. पालकांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत आनंद व्यक्त केला, कारण अशा उपक्रमांमुळे शाळा आणि कुटुंब यामध्ये नवा आत्मीयता आणि आनंद निर्माण होतो. वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेतील नवरात्री उत्सवातील महानवमी गरबा कार्यक्रम हा एक अद्वितीय आणि आनंदमय अनुभव ठरला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मिळून साजरा केलेला हा रंगीबेरंगी उत्सव खरोखरच शाळेच्या संस्कृती आणि परंपरेचे जतन करते.
अमरावतीच्या श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाने वर्ष 2025 साठी 9 दिवसाचा भव्य नवरात्र उत्सव अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित पद्धतीने साजरा केला। यावर्षी मंडळाने विशेष आकर्षण म्हणून खाटू श्याम बाबा यांच्या झाकींचे दृश्य साकारले होते। नागरिकांनी उत्साहाने आणि भक्तिभावाने या नवरात्र उत्सवात सहभाग घेतला। उत्सवाचा समारोप शनिवार 12 माता विसर्जनाने होणार आहे। श्री सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडल वर्ष 2025 में हमारे इस 9 दिन के उत्सव के अंदर बहुत ही सुंदर और व्यवस्थित पने से हमने नवरात्रा उत्सव मनाया है। हमने इस बार हमारे मंडल में खाटू श्याम बाबा की झांकी का दृश्य रखा था। उसी तरह से हमने पंचमी से हमारे यहाँ पे महाप्रसाद का जो आयोजन हुआ था, पहले पंचमी को हमने साबूदाने की खिचड़ी का प्रसाद रखा था। दूसरे दिन हमने अपना मसाला पेटीज का रखा था, जो अभी कहीं पे भी ये मसाला पेटीज का वितरण नहीं हुआ है। ये अमरावती में पहली बार सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडल में हुआ है। दूसरी बार हमने अपने तीसरे दिन हमारे यहाँ फराली चिवड़े का वितरण हुआ है और कम से कम रोज के 10 से 15 हजार लोग इस महाप्रसाद का लाभ लेते थे। नवमी के हवन में हमारे ओम बहु चांडक, हमारे संस्थापक, उनके पुत्र नीलेश जी चांडक ने महायज्ञ किया और उसी तरीके से अभी हमारा विसर्जन जो है दशहरे के दूसरे दिन हम लोग जो विसर्जन करते हैं, हम लोग एकादशी है आज और हम लोग 12 के दिन माता जी का विसर्जन करेंगे। कामुंजा में हमारा माता जी का लेके जाएंगे विसर्जन के लिए। धन्यवाद। आज 11 के दिन भी हमने मंडल की तरफ से इस बार की झांकी का दृश्यावली चालू है। मैं अमरावती के सभी भक्तगणों से विनती करूंगा कि जिन लोगों ने ये दृश्यावली देखने को नहीं आए, वो लोग आज के दिन मंडल के अंदर आके ये दृश्यावली का लाभ ले सकते हैं। उसी के साथ में हमारे मंडल में सभी लोगों ने बहुत तरीके से अपना योगदान दिया है। अमरावती वासियों का भी धन्यवाद, जो आए प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से, जो लोग ने भी हमें राशि वगैरह दे के हमको प्रोत्साहन दिया है, उसका भी सभी का मैं धन्यवाद करता हूँ। कम से कम हमारे मंडल में कम से कम 15 से 20 हजार लोगों का से ज्यादा ही लोगों ने दर्शन का लाभ लिया है और महाप्रसाद का लाभ लिया है। अशा प्रकारे अमरावतीतील श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाने आयोजित केलेला 2025चा नवरात्री उत्सव भक्तिभाव आणि उत्साहाने संपन्न झाला। खाटू श्याम बाबा झाकीसह विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांनी उपस्थितांना आनंदित केले। शनिवार 12 होणाऱ्या या विसर्जनासह या उत्सवाचा भव्य समारोप होणार आहे। एका बाजूला सामान्य नागरिकांना वीज बचतीचं आवाहन करण्यात येतं, तर दुसऱ्या बाजूला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात मात्र कोणीही नसताना फॅन, कूलर आणि लाईट सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। राहडगाव वीज वितरण केंद्राच्या सहाय्यक अभियंता कार्यालयातील ही बेफिक्री नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे। लोकांना दिवसभर लोड शेडिंगचा त्रास सहन करावा लागतो, पण सरकारी कार्यालयात विजेचा असा अपव्यय कसा चालतो हा मोठा प्रश्न आहे। राहडगाव येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितच्या सहाय्यक अभियंता कार्यालयात नागरिकांना कामानिमित्त भेट द्यावी लागते। मात्र या कार्यालयात कुणीही नसताना फॅन, कूलर आणि लाईट सुरू असल्याचं पाहायला मिळालं। यामुळे विजेचा अपव्यय होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। ग्रामीण भागात वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि घरगुती ग्राहक हैराण झाले आहेत। लोकांनी वीज बचतीचं आवाहन पाळावं म्हणून सरकार मोहिमा राबवितं, मात्र सरकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी होत असल्याचं दृश्य समोर आल्यानं लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। राहडगाव केंद्रातील या प्रकारानंतर जबाबदार अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देणं अत्यावश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सामान्यांना लोड शेडिंग तर कार्यालयात थाटामाटात हा दुटप्पीपणा थांबवला नाही तर वीज बचतीच्या मोहिमांना अर्थ उरणार नाही। आता या बेफिक्रीवर कोण कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मोर्शी शहरात विजयादशमी निमित्ताने रावण दहनाचा भव्य कार्यक्रम पार पडला। मालवीय पुरा येथील भवानी माता मंदिर परिसरात झालेल्या या सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस प्रशासन, स्थानिक नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्शी शहरातील मालवीयपुरा येथील भवानी माता मंदिर परिसरात विजयादशमी निमित्ताने रावण दहनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला मोर्शी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला।
या रावण दहन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोर्शी शहराचे ठाणेदार राहुल आठवले, पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर तसेच भवानी माता मंदिर समितीचे सदस्य धर्मेश मालवीय, कमलेश रोडे, निलेश रोडे, बबलू धुरे, हरुषे ठरवाणी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान ठाणेदार राहुल आठवले यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। रावण दहनाच्या वेळी कोणतेही अपघात होऊ नये यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। प्रत्येक प्रेक्षकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। रावण दहनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी जयघोष करत उत्साहाने सण साजरा केला। भवानी माता मंदिर परिसरात प्रकाश आणि सजावटीमुळे ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळाले। मोर्शी शहरातील रावण दहनाचा हा सोहळा उत्साहात पार पडला असला तरी पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे सांभाळली। नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक देखणा झाला आणि विजयादशमीचे धार्मिक वातावरण सर्वत्र अनुभवायला मिळाले। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर कांद्री माईल रेल्वे क्रॉसिंग जवळ भीषण अपघात घडला। विजयादशमीच्या दिवशी दुपारी 3:30च्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये पती सुनील इत्रू मरसकोल्हे वय वर्ष 28 आणि पत्नी प्रियंका सुनील मरसकोल्हे वय वर्ष 22 यांचा समावेश आहे। दोघेही बडेगाव तालुका सावनेर येथील रहिवासी असून नातेवाईकांना भेटण्यासाठी कांद्री माईण परिसरात आले होते। दरम्यान ट्रक क्रमांक NL01 AB 9990 जबलपूरकडून नागपूरकडे येत असताना दुचाकी क्रमांक MH40 CN 8147 वरून जात असलेल्या पती पत्नीला कट लागला। त्यातच दुचाकी घसरून दोघेही खाली कोसळले आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक महामार्गाखाली उतरला। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील वैद्यकीय टीम यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला। रामटेक पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे। ऐन विजयादशमीच्या दिवशी एका वर्षाआधीच लग्न झालेल्या जोडप्याचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू परिसराला हादरवून गेला। घरगुती वादातून घर सोडून गेलेल्या महिलेचा पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात शोध लावला। सोलंकीवाडीतील जोशी कुटुंबात निर्माण झाला होता मोठा वाद, त्यामुळे घडली घटना। मात्र पोलिसांनी दाखवली तत्परता। जाणून घेऊया नेमकं काय घडलं। 2 ऑक्टोबर रोजी सोलंकीवाडी जुना सक्करदरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली। सीमा रवींद्र जोशी वय वर्ष 52 या महिला घरगुती किरकोळ वादानंतर अचानक घरातून निघून गेल्या। अचानक झालेल्या या प्रकारामुळे जोशी कुटुंबीय घाबरले, पॅनिक झाले आणि पोलिसांकडे धाव घेतली। सदर प्रकरणात सक्करदरा पोलीस ठाण्यात तात्काळ मिसिंगची नोंद करण्यात आली। मिसिंग पथकाचे SI कुबाडकर आणि त्यांचा स्टाफ यांनी झटपट तपास सुरू केला। फक्त अर्ध्या तासात पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढले आणि सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले। कुटुंबियांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले। पोलिसांनी महिलेचे समुपदेशनही केले आणि घरगुती किरकोळ वादांमुळे असे कठोर निर्णय घेऊ नयेत असे समजावून सांगितले। या तात्काळ कार्यवाहीमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे। कुटुंबियांनी देखील समाधान व्यक्त करत पोलिसांचे अभिनंदन केले। काल दिनांक 2/10/2025 रोजी सीमा रवींद्र जोशी वय 52 वर्ष राहणार सोलंकीवाडी जुना सक्करदरा या ज्या महिला आहेत या काल दुपारच्या वेळेस घरातून काहीतरी घरगुती भांडणाचा वाद काहीतरी भांडण झालं असेल, त्याच्यामुळे या घरातून अचानक निघून गेल्या आणि घरातील त्यांचे जे जोशी कुटुंबीय आहेत खूप पॅनिक झालेले होते। माझ्याकडे आले, आमच्या स्टाफला येऊन विनवणी करत होते, पण आम्ही तात्काळ त्यांची एक मिसिंग दाखल केली आणि त्यानंतर आमच्या मिसिंग पथकाचे ASI कुबाडकर आणि स्टाफ यांनी विदिन अर्ध्या तासामध्ये त्या महिलेला शोधून काढलं। शोधून काढून त्यांच्या घरच्याच्या ताब्यात दिलं। त्यांचं आम्ही समुपदेशन देखील केलं। घरामध्ये हे वाद होत असतात, किरकोळ कारणावर असं टोकाचा निर्णय वगैरे घेऊ नये म्हणून आम्ही त्यांना समुपदेशन केलं आणि आता त्याच्या घरचे सर्व लोक आता आम्हाला भेटण्यास आले होते आणि खूप
आनंदी होते की अचानक अशी कधी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली नव्हती आणि अचानक घरातली एक करती महिला जी आई आहे ती निघून गेल्यामुळे खूप पॅनिक झाले होते आणि त्यांनी खूप आमच्या स्टाफचं आमचं अभिनंदन केलं आणि खूप बरं वाटलं की बाबा अर्ध्या तासामध्ये त्यांना आम्ही ते आमच्या खुबाळकर जे एस आय आहेत त्यांनी खूप परिश्रम घेऊन अर्ध्या तासामध्ये त्यांना शोधून काढलं आणि घरच्याच्या ताब्यात दिलं आणि आता ते खुश आहे. पोलिसांच्या वेळेत झालेल्या शोध कार्यामुळे कुटुंब परत एकत्र आलं. पोलिसांची ही वेगवान व जबाबदार कृती खरंच कौतुकास्पद आहे. घरगुती वाद कितीही असले तरी जीवनाची किंमत मोठी असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्ताच्या ऑपरेशन शक्ती मोहिमेखाली महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तात्काळ कारवाई केली जात आहे. त्यातच भाग म्हणून अवघ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर प्रेमसंबंधाच्या नावाखाली अनैतिक कृत्य करून तिचे फोटो व्हायरल करणाऱ्या नराधमाला फक्त अर्ध्या तासात अटक करून नागपूर पोलिसांनी महिलांना दिलासा दिलाय. ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस आयुक्ताच्या दक्षतेमुळे आरोपी तुरुंगाच्या सलाखाआड गेलाय. नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ऑपरेशन शक्ती या विशेष मोहिमेचा उद्देश महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड आणि अल्पवयीन मुलींवर घडणाऱ्या गुन्ह्याचा तात्काळ आणि कठोर कारवाई करून आळा घालणे हा आहे. सदर घटनेत अवघ्या 14 वर्षांच्या मुलीला एका तरुणाने विविध आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली, त्यातून प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत गैरकृत्य केले. इतकेच नाही तर या नराधमाने तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त स्वतः सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचले. मुलीच्या आईची तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आले. आरोपीचा PCR घेतला असून पुढील तपास सुरू आहे. या कार्यवाहीमुळे नागपूर पोलिसांची दक्षता आणि महिलांच्या सुरक्षिततेतील बांधिलकी अधोरेखित झाली आहे. नागपूर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देण्याबरोबरच समाजात एक कडक संदेश दिलाय. महिलांवर किंवा मुलींवर गुन्हा केल्यास आरोपीला क्षणाचाही विलंब न लावता तुरुंगात डांबले जाईल हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. डॉक्टर महिला आणि तिच्या मैत्रिणीला हॉटेलजवळ रात्री फिरताना पाठलाग करून छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर गजाआड केला आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या कारवाईमुळे या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप होऊन मोठी घटना टळली. आरोपी महिला डॉक्टरांच्या मागे लागून हॉटेलपर्यंत गेला आणि आत शिरायचा प्रयत्न केल्याने महिला डॉक्टर भरभीत झाल्या. पण तत्परता दाखवून गार्ड आणि मित्रांनी आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. तहसील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याची संपूर्ण माहिती अशी की फिर्यादी महिला डॉक्टर आपल्या मैत्रिणी डॉक्टर सोबत रात्री हॉस्टेल जवळील मैदानात फेरफटका मारत होत्या. त्यावेळी आरोपी हा संशयास्पद हालचाली करत त्यांच्या मागे फिरत होता. सुरुवातीला दुर्लक्ष केलं गेलं, पण आरोपी महिलांच्या मागे लागून थेट त्यांच्या हॉस्टेलच्या आवारात गेला. सुमारे 200 मीटर पर्यंत आरोपीचा हा पाठलाग सुरू राहिला. महिला डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ स्वतःला खोलीत बंद केलं आणि गार्डला व मित्रांना बोलविलं. गार्डनी आणि मित्रांनी मिळून आरोपीला पकडलं आणि पोलिसांना कळविलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून महिला डॉक्टरांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून तपास तहसील पोलिसांकडून सुरू आहे. रात्रीच्या वेळी महिलांचा पाठलाग करून असुरक्षितता निर्माण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी परिसरातून होत आहे. पोलीस ठाणे तहसील येथे फिर्यादी महिला डॉक्टर यांनी येऊन तक्रार दिली की दिनांक 1 तारखेला रात्री त्या त्यांच्या मैत्रीण डॉक्टर महिलेसह हॉस्टेलजवळील ग्राउंडमध्ये फिरत असताना आरोपी आबेद बेग त्यांचा पाठीमागे फिरत होता आणि त्यानंतर जेव्हा महिला डॉक्टर ह्या त्यांच्या हॉस्टेलमध्ये गेल्या तेव्हा हॉस्टेलमध्ये पण तो 200 मीटरपर्यंत त्यांचा पाठलाग करत वरपर्यंत गेला. त्या अनुषंगाने जेव्हा डॉक्टर महिलेचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी तुरंत रूममध्ये जाऊन आतून दार बंद करून संबंधित त्यांचे मित्राला आणि गार्डला सूचित केल्यामुळे गार्डनी आणि त्यांच्या डॉक्टर मित्रांनी त्या सदर इसमाला ताब्यात घेतलं. पोलिसांना संपर्क केला. त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नमूद आरोपीला प्रतिबंधित अटक करून आम्ही त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करीत आहोत.
महिला डॉक्टरांनी दाखवलेली जागरूकता आणि गार्ड व मित्रांनी दाखवलेली तत्परता यामुळे गंभीर घटना टळली. मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या घटनांना आळा घालणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. नागपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. रामबाग परिसरात राहणारा कुख्यात आरोपी पलाश उर्फ सोनू प्रकाश वासनिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीवर इमामवाडा पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही आरोपीच्या कृत्यात सुधारणा न झाल्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी घेतलेली ही कठोर पावले शहरवासियांना दिलासा देणारी ठरली आहेत. रामबाग येथील कुख्यात आरोपी पलाश उर्फ सोनू प्रकाश वासनिक वय वर्ष 31 या विरुद्ध पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. या आरोपीवर केवळ इमामवाडा पोलीस ठाण्यातच नाही तर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी विरुद्ध अनेक प्रतिबंधात्मक पावले उचलली गेली तरीही त्याच्या कृत्यात सुधारणा झाली नाही. इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार आरोपीला धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पारित केले आहेत. सध्याच्या वेळेस आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी नामे प्रकाश उर्फ गणी वासनिक वय वर्ष 37 बौद्ध विहार रामबाग येथे राहणारा आरोपी आहे. त्याच्यावर मारपीट आणि भांडण्यासंदर्भात 19 गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहेत. इमामवाडा, हुडकेश्वर, आजनी, प्रतापनगर आणि नागपूर ग्रामीण सावनेर या ठिकाणी सुद्धा त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात MPDA प्रस्तावासंदर्भात कारवाई झालेली होती, पण कारवाई झाल्यापासून तो आरोपी फरार होता. झोन 4चे पोलीस उपायुक्त मॅडम रश्मिता राव यांनी मागील 8 दिवसापूर्वीच आमची मीटिंग घेतली होती आणि त्या आरोपीला पकडण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक टीम बनवली होती आणि त्याच्या संपर्कात संशयित जी लोक आहेत त्यांच्या मार्फतीने त्याच्यावर वॉच ठेवला होता. 30 तारखेला तो अज्ञे हद्दीत चंद्रमणी गार्डनपाशी आल्याची माहिती मिळाली. असे लगेच आम्ही तात्काळ टीम पाठवली आणि तो तिथे ताब्यात घेतला त्याला आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याला जेल पास केलेला आहे. अशा प्रकारच्या कठोर कारवाया नागपूरसारख्या शहरात नागरिकांसाठी सुरक्षा सुनिश्चित करतात. पलाश उर्फ सोनू प्रकाश वासनिक यासारख्या गुन्हेगाराविरुद्ध पोलीस सतत लक्ष ठेवत आहेत. नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. तब्बल 7 वर्ष एका महिलेला धमकावून तिच्या मुलाला मारण्याची भीती दाखवून आरोपीने शारीरिक संबंध ठेवले होते. महिलेने अखेर धाडस करून पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी आरोपीला तात्काळ गजाळ केलं. इमामवाडा पोलीस स्टेशनला एक महिला तक्रार घेऊन आली. तक्रारीत सांगण्यात आलं की टिंकू प्रमोद साळारे वय वर्ष अंदाजे 36 राहणार साळवे कंपाऊंड सिव्हिल लाईन नागपूर नावाच्या व्यक्तीने मागील 7 वर्षांपासून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत. आरोपी सतत तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देत असे, तसेच वेळोवेळी तिला दम देऊन स्वतःसोबत राहण्यास भाग पाडत असे. महिला आणि आरोपीची ओळख एका कॅटरिंग व्यवसायाच्या निमित्ताने झाली होती. ओळखीचं नातं पुढे दबावाचं आणि अत्याचाराचं झालं. महिलेची तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आणि DCP रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेऊन त्याच दिवशी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. इमामवाडा पोलीस स्टेशनला 1 तारखेला एक महिला आली होती. त्या महिलेसोबत मागील 7 वर्षापासून एक आरोपी बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून धमकावत होता आणि त्याच्यासोबत राहत होता. तिच्यासोबत वेळोवेळी तिला धमकावून जीवे मारण्याची, तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता अशी तक्रार घेऊन आली होती. सदरबाबत आम्ही तात्काळ तिथे दबाव नोंद करून माननीय DCP झोन 4 रश्मिता राव सरांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीला शोध घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी त्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेला आहे. आरोपीला
जेल कस्टडी केलेली आहे सध्या आणि पुढील तपास API चंदना मॅडम करत आहेत. आरोपीचे नाव टिंकू प्रमोद सहारे, वय 36 वर्ष आहे. साळवे कंपाऊंड सिव्हिल नागपूर येथे सदर आरोपी राहत आहे. आरोपी आणि महिला कॅटरिंगचा एकाच ठिकाणी व्यवसाय करत होते, नोकरी करत होते. त्या अनुषंगाने त्यांची ओळख झाली होती, परंतु तो जबरदस्तीने त्याच्यासमोर शारीरिक संबंध ठेवत होता आणि जीवे मारण्याची पण धमकी देत होता आणि गेली 6-7 वर्ष सततचा अत्याचार तो तिच्यासोबत करत होता. त्यामुळे आम्ही लागलीच त्याची दखल घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. महिलेनं 7 वर्षाचा सहन केलेला हा काळ लोकांना हादरवणारा आहे. मात्र तिनं उशिरा का होईना पण आवाज उठविला आणि पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत आरोपीला तुरुंगाच्या आत ढकललं. समाजात अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवणं आवश्यक आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीला काय शिक्षा होती याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करून लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मंडे यांनी सविस्तर माहिती दिली. पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे अपराध क्रमांक 477/2025 कलम 64(2)M 64(2)I 137(2) 115(2) 351(2) भारतीय न्यायसंहिता सह कलम 468 पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील ज्या फिर्यादी आहे त्या पारडीला त्यांच्या आजीकडे राहण्यास होत्या आणि यातील जो आरोपी आहे नितेश सुभाष शाहू, वय 24 वर्षे, राहणार वार्ड क्रमांक 4, कोराडी रोड, दहेगाव, जिल्हा तहसील सावंत, जिल्हा नागपूर. या आरोपीसोबत सदर जी पीडिता आहे त्यांचं इंस्टाग्रामवरून ओळखी झाली आणि नंतर मैत्रीत रूपांतर प्रेमात झालं. आरोपीने जेव्हा या पीडितेसोबत मैत्री केली, 2023ची घटना आहे ती, तेव्हा पीडिता ही अल्पवयीन होती आणि तिला लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी तिचं शारीरिक शोषण त्यांनी केलं. त्याला आरोपीने सदर पीडितेला धंतोली परिसरामध्ये, तकिया परिसरामध्ये एक रूम किरायाने घेऊन तिथे सुद्धा काही दिवस तिला ठेवलं आणि प्रत्येक वेळेस लग्नाचं आमिष दाखवून आपण लग्न करू आणि असं सांगून तिचं शारीरिक शोषण तो वारंवार करू लागला. जी पीडित मुलगी आहे तिने वारंवार लग्नासाठी विनंती केली, परंतु प्रत्येक वेळेस आरोपी काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत होता. घटना तारखेला म्हणजे 29 तारखेला रात्री अंदाजे 11:15च्या दरम्यान पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आणि पीडितेने माहिती दिली की घाट रोडला एका हॉटेलमध्ये यातील आरोपी जो आहे त्यांनी तिला परत आपण लग्न करू, तू ये सोबत असं सांगून त्या हॉटेलमध्ये तो घेऊन गेला आणि तिथे सुद्धा तिची इच्छा नसताना अत्यंत जबरदस्तीने तिच्यावर परत तिच्या शारीरिक अत्याचार केले आणि परत तिथून तिला मारहाण करून पळून गेला आणि सांगितलं की मी लग्न करत नाही, तुला काय करायचं ते कर. त्यामुळे ती पीडिता अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे आलेली होती. तात्काळ तिच्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला आणि आरोपीची माहिती घेऊन आणि त्याचं लोकेशन घेऊन 4 ते 5 तासामध्ये आम्ही लगेच त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचा PCR घेण्यात आलेला आहे. PCR दिनांक 3/10/2025 पर्यंत PCR होता. याबाबत सखोल तपास API गाडगे हे करत आहेत आणि अजून काय पुरावे त्यात मिळतात आणि आरोपींनी कितीदा आणि कुठे कुठे अत्याचार केलेले आहे याबाबत सखोल तपास करून आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करीत आहोत. माझी विनंती आहे सगळ्या नागरिकांना, आत्ताच नागपूर पोलीस आयुक्त साहेब आहेत जे डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन शक्ती हे सुरू केलेलं आहे. ती ज्या पीडित महिला आहे किंवा अल्पवयीन ज्या मुली आहेत त्यांना असं जे समाजातील विकृत मनोवृत्तीचे जे युवक आहे किंवा व्यक्ती आहेत ते लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं शारीरिक शोषण करतात आणि परत लग्नास नकार देऊन त्यांचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतात. अशा या आरोपापासून वाचवण्यासाठीच नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती सुरू केलेलं आहे. तर कृपया कोणी असं आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत असेल तर त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तो कुठला व्यवसाय करतो, नोकरी करतो आणि खरंच तो
तुम्हाला तुमच्याशी लग्न करून तुमचं आयुष्याचं चांगलं करू शकेल का, तुमचं भविष्य सुरक्षित करू शकेल का, याची माहिती घेऊनच पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. अन्यथा अशा प्रकारापासून लांब राहिलं पाहिजे. कारण मॅक्सिमम पोलीस स्टेशनला ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीमध्ये ज्या पीडिता असतात त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं शारीरिक शोषण केलं जातं आणि मग आरोपी सरसकट लग्नास नकार देऊन आपला हात झटकून टाकतात. माझं सगळ्या ज्या पीडित महिला आहे किंवा इतरही काही सामाजिक संस्था आहे त्यांना असं आव्हान आहे की समाजामध्ये याबाबत जागृती निर्माण केली पाहिजे. आणि नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये पुढाकार घेऊन अशा पीडितांना किंवा अशा महिलांना अशा गुन्ह्यापासून वाचवलं पाहिजे. सोशल मीडियावर वाढणाऱ्या गुन्ह्यामुळे आता आणखी एका मुलीची बदनामी झाली आहे. इंस्टाग्रामवर ओळख करून मैत्री करून फसवणुकीचे प्रकार रोजच ऐकायला येत आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापर लक्ष ठेवून करा आणि काळजी घ्या. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गावकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी उभ्या राहून ग्रामसभा उधळून टाकली. हा प्रकार केवळ एका गावाच्या प्रश्नाचा नाही तर संपूर्ण ग्रामीण प्रशासनासाठी संदेश आहे. दारूबंदी, पाणी, रस्त्यावरील अतिक्रमण या मुद्द्यांवर ग्रामस्थांचे असमाधान उफाळून आले आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गावात 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ग्रामसभा बोलविण्यात आली होती. परंतु ही सभा सुरू होण्याच्या आधीच गावकऱ्यांनी ती उधळून लावली. मागील अनेक ग्रामसभांमध्ये दारूबंदीवर ठराव घेण्याचे प्रयत्न झाले तरी आजही गावात दारूची दुकाने वाढत आहेत. या समस्येवर गावकऱ्यांचा संताप व्यक्त होत ग्रामसभेत गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की दारूबंदीसाठी किती वेळा ठराव झाला तरीही तो अंमलात येत नाही. त्यांच्या संतापाचे कारण स्पष्ट आहे. प्रशासनाने अजूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. पाणी पुरवठा, रस्त्यावरील अतिक्रमण, सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव या सर्व समस्यांवर ग्रामसभा अजूनही समाधानकारक ठरलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी हा नाट्यमय निर्णय घेतला. स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतवर प्रश्न उपस्थित करत गावकऱ्यांनी स्पष्ट संदेश दिला की आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे अधिक काळ राहू शकत नाही. ग्रामसभेत झालेल्या या घटना प्रशासनासाठी इशारा आहेत की गावकऱ्यांचा संताप, त्यांच्या हक्कासाठीची जागरूकता आणि दारूबंदीसाठीच्या ठरावाची मागणी हे सर्व घडामोडींचे महत्त्वाचे पैलू आहेत. बुधडा गावकऱ्यांनी ग्रामसभा उधळून टाकल्याने प्रशासनासाठी मोठा संदेश गेलाय. गावकऱ्यांचे प्रश्न अद्यापही मिटले नाहीत. दारूबंदी, रस्ते, अतिक्रमण यासारख्या समस्यांवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एरंडी गावात काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने आदिवासी समाजावर थेट हिंसाचार केलाय. आदिवासी महिला मीनाक्षी घनश्याम पंधरे हिच्यावर चपलेने मारहाण केली गेली आणि तक्रार केल्यावर तिच्या घरावर हल्ला घडवून आणला. पैशाच्या बळावर कायदा मोडणाऱ्या या नेत्याच्या या कृत्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय. घटना 1 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साधारण 7 वाजताच्या सुमारास घडली. एरंडी गावातील 42 वर्षीय आदिवासी महिला मीनाक्षी घनश्याम पंधरे हिच्या अंगणात काँग्रेसचे नेते अनिल सुखदेव दहिवले घुसले आणि तिचे केस धरून चपलेने तिला मारहाण केली. हे एवढ्यावरच थांबले नाही. पीडितेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आरोपीने 10 ते 15 युवकांना दारू पाजून तिच्या घरावर हल्ला घडविला. मी मीनाक्षी घनश्याम पंधरे, एरंडी. 1 तारखेला मी आपल्या घरी आपल्या अंगणामध्ये होतो. आम्ही दोघांच्या मध्ये बोलत होतो तेव्हा अनिल दैवले रोडाने जात होता. त्यावेळेस आम्ही बोलत असताना तो आला आणि मला शिवागाडी का करतस म्हणून मला त्यांनी केस खिचून चपलेना खूप बेदम मारहाण केली. तुरंतच आम्ही पोलीस स्टेशनला गाठलो. आमच्या मागे तो पण आला. आम्ही रिपोर्ट लिहिलो. आम्ही तिथं असताना त्यांनी गावातले 10-12 मुलं दारू पाजून आमच्या घरावर मारहाण करण्यासाठी घरामध्ये घुसून माझ्या पोराला धमकी दिली, माझ्या आईला धमकी दिली. तो पैशाचा रोप दाखवून आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आमच्या जीवाला हानी आहे. आम्हाला तुरंत न्याय पाहिजे. या हल्ल्यात पीडितेच्या मुलाला आणि म्हाताऱ्या आईला ढकलाढकली करण्यात आली.
स्थानिक ग्रामस्थांच्या मते आरोपी दहिवले पैशांच्या जोरावर शाळा, कॉलेज तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियंत्रण ठेवून गावकऱ्यांना धमकावत असल्याचेही स्पष्ट झाले. प्राप्त माहितीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही. गावकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की प्रशासनाने योग्य कार्यवाही केली नाही तर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात संतप्त होण्याची शक्यता आहे. मी घनश्याम अमृतजी पंधरे, राहणार मुक्काम एरंडी देवलगाव. मी नयगाव बांधवरून संध्याकाळच्या प्रहारी आलो आणि प्रहारी येताना माझ्या पत्नीसोबत आम्ही एकदम अंगणामध्ये दरवाजासामने आम्ही संवाद करत होतो. संवाद करता करता अनिल दहिवले हा रस्त्याने जात होता आणि त्याला काय वाटलं की हा आम्हाला शिवागाळी करते माझ्या पत्नीला. तो रिव्हर्स येऊन सारी त्याने माझ्या अंगणात येऊन माझ्या पत्नीला वार केलेला आहे. तर ही सर्वात मोठी गलत आहे. तर आम्हाला न्याय पाहिजे. आणि वधून कसं आहे की त्याच्या आश्रमशाळा किंवा शाळेच्या तो मातलेला आहे, अथांग पैसा आहे, हा कुठंतरी वेस्ट झाला पाहिजे त्याचा. आणि आम्हाला न्याय पाहिजे. आणि आम्हाला सर्वात जास्त आमचा जो अधिकार आहे तो आमच्या अंगणामध्ये येऊन जर माझ्या पत्नीला अगर मारत असेल तर शासनाने याची दखल करायला पाहिजे. आणि तो राजकारणाचा असेल तर राजकारणाच्याही लोकांनी त्याला विलंबित करायला पाहिजे. बस एवढीच विनंती आहे माझी. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी धक्कादायक ठरली आहे. पैशाच्या जोरावर कायदा मोडणाऱ्या नेत्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औसा मतदारसंघातील रामलिंग मुदगड येथील गट क्रमांक 215 मधील 7 एकर जागेमध्ये उंच प्रतीचे डोंगर असलेल्या जागेवर बेकायदेशीर खोदकाम सुरू असल्याचे गुप्त आणि स्पष्ट पुरावे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी या जागेचा पंचनामा तयार झाला होता. त्यात खुल्या जागेचा फोटो दाखविण्यात आला होता. पण आता दिसत आहे की डोंगर खोदले जात आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औसा मतदारसंघातील रामलिंग मुदगडी येथील गट क्रमांक 215 मधील 7 एकर जागेमध्ये उंच प्रतीचे डोंगर बेकायदेशीर पद्धतीने खोदले जात आहे. सिटी न्यूजचे लातूरचे प्रतिनिधी श्रीकांत चलवाड यांना याचे फोटो आणि स्पष्ट पुरावे मिळाले. 13 सप्टेंबर 2024 रोजी तयार झालेल्या पंचनाम्यात खुल्या जागेचा फोटो असून डोंगराचे अस्तित्व दर्शवलेले नाही. मात्र 20 सप्टेंबर 2025 रोजीचे जीपीएस फोटो दाखवतात की डोंगराचे खोदकाम सुरू झाले. ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने चुकीच्या पद्धतीने खुली जागा दाखवली. ज्या जागेवर प्रत्यक्षात डोंगर आहे त्यामुळे डोंगरावर बेकायदेशीर उत्खनन होऊन पर्यावरणाचा भयंकर ऱ्हास होण्याची भीती आहे. डोंगर फोडणे, माती व दगड खाणे, अन्यथा खनिजे काढणे यासाठी वन विभाग आणि संबंधित सरकारी कार्यालयांची परवानगी आवश्यक आहे. परवानगी न घेता उत्खनन सुरू असल्यास हे फौजदारी गुन्ह्यात मोडते. सिटी न्यूजने या प्रकरणाचे वृत्त प्रसारित करून सदर प्रकरण प्रकाशात आणलं. त्यानंतर राजकीय नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. सिटी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की सदर खोदकाम बंद करण्यात आलंय. या मागणीसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांनी तात्काळ डोंगर खोदकाम थांबविण्याची मागणी केली असून जबाबदारांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तक्रार नोंदविली आहे. या बेकायदेशीर कामामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत असून पर्यावरणाचे गंभीर नुकसान होण्याची भीती आहे. गावकरी घटनास्थळी उपस्थित राहून या प्रकरणावर कठोर मागणी करतायत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. सिटी न्यूजच्या हाती या घटनेचा फोटो आणि जीपीएस पुरावा मिळालाय. ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयाची गैरव्यवस्था आणि डोंगर खोदण्याच्या बेकायदेशीर कामामुळे परिसरातील पर्यावरण धोक्यात आलेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ कारवाईची मागणी गावकरी करत आहेत. नांदेडमध्ये साजरा झाला विजयादशमीचा सण उत्साहात आणि आनंदात. शहरातील नवीन मोंढा मैदानावर रावणाचे भव्य दहन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित होते शहरातील राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी. नांदेड जिल्ह्यात विजयादशमीचा सण पारंपरिक उत्साहात साजरा झाला. शहरातील नवीन मोंढा मैदानावर रावणाचे दहन करण्यात आले. हा कार्यक्रम एकता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केला होता आणि मागील अनेक वर्षांपासून नांदेडकरांसाठी आनंदाचा कार्यक्रम ठरतोय. या वर्षीही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्साहाने हा कार्यक्रम पाहिला.
कार्यक्रमात प्रताप पाटील चिखलीकर यांनी साखर उद्योगावरही टीका केली. त्यांनी अशोक चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याला नमूद केलेल्या मांजरा साखर कारखान्याच्या प्रमाणे उसाला 3,151 रुपयांचा भाव द्यावा असे आवाहन केले. ते म्हणाले, मांजरा परिवाराने 3,150 रुपयाचा भाव दिलाय, त्याप्रमाणे ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा. यावेळी नागरिकांनी उत्साहाने रावण दहन पाहिले आणि विजयादशमीच्या आनंदात सहभागी झाले. सर्वप्रथम दसऱ्याच्या विजयादशमीच्या आणि धम्म परिवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आज रावण दहनाचा कार्यक्रम वाईट प्रवृत्तीला बाजूला सारून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्तानं देत असतो. आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण चालणार नाही, तर रावणाच्या प्रवृत्तीची जी काही लोक आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा. अरे असं काही नाही, जनरल मी कोणावर रोख असण्याचा विषय नाही, हा काही नाहीये. आज भूमिका काय असते आपली की आपण दसऱ्यामध्ये रावणाचं दहन का करतो, की वाईट प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे, चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे, तीच भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारावा अशी विनंती आहे. अशोक कारखाना सुरू करा म्हणाले. अशोक चव्हाणांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. बाकी कोणाला उत्तर द्यायला त्यांनी जे सबऑर्डिनेट कार्यकर्ते ठेवलेत त्यांनी अशा पद्धतीचं, ते कोणी प्रवक्ते नाहीयेत. मी अशोक चव्हाणांनी सांगितलं की मांजरा परिवाराने 3150 भाव दिला. आपण त्यांच्यावर कुडगोडी करण्याचा प्रयत्न करता. जन्मात ते जमलं नाही तुम्हाला, पण आता कुडगोडी करायचं असेल तर 3150 ऐवजी 3151 भाव द्या. त्याचा खुलासा त्याने करावा. कलंबर कोणी चालू केला, कलंबर कोणी बंद केला, ते अशोकरावांना चांगलं माहिती आहे. जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोकरावच्या सोबत होतो. त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी त्यांच्या समोरासमोर बोलाल काय. अशा प्रकारे नांदेडमध्ये विजयादशमीचा उत्सव पारंपरिक आनंदात आणि भव्य कार्यक्रमासह साजरा झाला. रावण दहनासह सणाचा संदेशही दिला गेला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ऊस उत्पादनासाठी योग्य दराची मागणी केली, जे पुढील चर्चेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा आंदोलनाचा संताप फुटला आहे. हैदराबाद गॅजेट सन 1920 नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात आम्हाला सामावून घ्या या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला. खुलताबाद शहरात काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात हजारोच्या संख्येने समाज बांधवांचा सहभाग होता. महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि संतापजनक घोषणा यामुळे वातावरण ढवळून निघाले. तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी सरकारला अंतिम इशारा दिलाय. प्रेमाने मागण्या मान्य झाल्या नाही तर हा समाज कोयता हातात घेईल अशी धमकीही देण्यात आली. खुलताबाद शहरात बंजारा समाजाच्या वतीने शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हैदराबाद गॅझेट सन 1920 नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. मोर्चाची सुरुवात बाजार समितीपासून झाली. तेथून मोर्चा बाजार चौक, नंतर आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात समाजातील महिला, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त सहभाग घेतला. जय सेवालाल, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत आंदोलकांनी शहर दणाणून सोडलं. मोर्चा मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही उत्साह आणि आक्रोशामुळे खुलताबाद शहरातील वातावरण ढवळून निघाले. या मोर्चात संत कबीरदास महाराज, माजी खासदार हरिभाऊ राठोड, अरुण चव्हाण, दिगंबर राठोड, वाल्मिक राठोड, मोहन राठोड, समाजसेवक राजू राठोड आणि तालुक्यातील असंख्य गोर बंजारा समाज बांधव सहभागी झाले. मोर्चाचे विसर्जन तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर करण्यात आले. यासाठी मंडप उभारून व्यासपीठ सजविण्यात आले होते. या ठिकाणी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रथम मुंबई आणि शेवटी थेट दिल्ली गाठू. महाराष्ट्र सरकार आम्हाला प्रेमाने समजून घ्यावं, नाही तर हा समाज कोयता हातात घेईल. आता सरकार या मागण्यांकडे कसं पाहतं आणि खरंच आरक्षणाचा हक्क मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. वर्षापासून
राज्य फिरून आलेलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले. 78 वर्षामध्ये जे बंजारा समाजाचे हाल झाले, आज बी हा समाज विस्फोडीला जातोय, हा समाज खडी फोडण्यासाठी जातोय, हा समाज बांधकाम करण्यासाठी जातोय. मोठ्या प्रमाणात हा समाज गरिबीमध्ये आहे. का तर भारतामध्ये असं बोलल्या जातात की बा एक नेशन एक कॅटेगरी, तर आम्हाला एक नेशन एक कॅटेगरी नाही, तर प्रत्येक राज्यामध्ये अलग अलग कॅटेगरी आहे. कर्नाटकमध्ये गेलो तर आम्ही एससी आहोत, तेलंगणा, आंध्र, ओरिसा, बिहार, छत्तीसगड, झारखंड या भागामध्ये गेलो तर आम्ही एसटी आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये अशी अलग अलग तोडण्यात आलेली आहे. आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला न्याय आणि बंजारा समाजाला दुसरा न्याय असं का या सरकारला म्हणणं आहे की आम्हाला बी न्याय द्यावा. का तर ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झालं त्यावेळेस मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा भाग होता. आज हैदराबाद स्टेट म्हणजे तेलंगणाचे लोक आमची एसटी आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन पाप केलं का? महाराष्ट्र स्वीकारलं म्हणून पाप केलं का? आम्हाला विजयंती काय तर आम्ही 3 भाऊ आहोत. माझे मोठे बंधू आणि मी विजयंती आहे आणि माझ्या छोटा एसटी आहे. असं का बघ आज अलग अलग का तोडल्या गेलेला आहे. सेवालाल महाराजांना हा समाज प्रमुख्यात मानणारा समाज आहे आणि सेवालाल महाराजांचे जे वडील आहेत भीमा नाईकाचे 3 भाऊ हेमा हा कर्नाटकमध्ये राहतो, तो एससी मध्ये आहे आणि हेमा हा तेलंगणामध्ये राहतो, तो एसटी आहे आणि भीमा हा महाराष्ट्रात राहतो, हा विजयंती आहे. असं का? याच्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे या बंजारा समाजाला एसटी रिझर्वेशन. का तर 1871 आम्ही क्रिमिनल ट्राईब म्हणून ओळखला गेलो आणि तिथूनच आम्ही ट्राईब आहोत. दुसरा आणखी काय पुरावा पाहिजे तुम्हाला? हैदराबाद गॅजेटचा हा तर इकलला झाला. आम्ही 1871 पासून क्रिमिनल ट्राईब म्हणून हा ब्रिटिश सरकारनं आम्हाला घोषित केलेला आहे की आम्ही जे 14 जमाती आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये विजय अमध्ये घेऊन जाती करून टाकल्यात. आम्ही जमात आहोत, आम्ही जात नाही. याच्यासाठी मागणी आहे की आम्हाला बी एसटी आरक्षण मिळावं. याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आता फक्त प्रेमानं मागतोय. वेळ आल्यावर आम्ही काय हाती घेऊ? काय तर कोयता घेणारा समाज आहे. कुठे तयारी काय तुमची? आता मुंबई जाम 17 ऑक्टोबरला मुंबई जाम करायची तयारी आहे. जर मुंबईचं ऐकलं नाही तर आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदवर बहिष्कार टाकू. तिथंही नाही ऐकलं तर पूर्ण भारतामधले समाज, का तर बंजारा समाजाची बोली एक आहे, रहनसहन एक आहे, खानपीन एक आहे, सगळी गोष्टी एक असल्यामुळं आम्ही पूर्ण भारतभर 20 कोटी बंजारा समाज आहे, पूर्ण दिल्ली जाम. पण आरक्षण मिळून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. जय शिवराय. खुलताबादमधील बंजारा समाजाच्या भव्य मोर्चानंतर आता वातावरण तापलं आहे. सरकारवर दबाव वाढला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार हे स्पष्ट आहे. पुढील टप्प्यात मुंबई आणि दिल्ली गाठण्याचा इशारा देण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील भिलकोड गावात हृदय पिळवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पिताचाच मुलाने निर्घृण खून केल्याने गाव हादरलंय. श्रीकांत निकम नावाच्या क्रूर कर्म्याने आपल्या वडिलांशी शाब्दिक चकमकीतून रक्तरंजित हत्येचा खेळ केला. वडील पंडित कौतिक निकम वय वर्ष 70 यांच्यावर लाकडाच्या दांडक्याने जबरदस्त प्रहार करण्यात आला. डोक्यावर झालेल्या गंभीर जखमीमुळे पंडित निकम यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद चेतन धनराज निकम यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे नोंदविली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस दाखल होताच आरोपी श्रीकांत निकम याला बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून या घटनेने गावासह संपूर्ण समाजात स्तब्धता पसरली आहे. वाशिम जिल्ह्याच्या कामरगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचा तब्बल 30 ते 40 हजार रुपये किमतीचा बैल जागीच ठार झालाय. गेल्या 2 दिवसांपासून तार रस्त्यावर आडवी पडून होती. शेतकऱ्यांनी वारंवार फोन करूनही महावितरणकडून कोणतीही दखल घेतली नाही. याच निष्काळजीपणाचा फटका थेट शेतकऱ्याला बसला आहे.
कामरगाव परिसरात 2 दिवसांपासून तार रस्त्याच्या मधोमध पडलेली होती. शेतकऱ्यांनी वारंवार फोन करून महावितरणला माहिती दिली, मात्र अधिकारी आणि कर्मचारी यांनी या बाबींकडे दुर्लक्ष केले. गुरेढोरे जात असताना 7-8 बैलांना विद्युत धक्का बसला, मात्र एका बैलाचा पाय तारेमध्ये अडकला आणि तो जागेवरच तडफडत मृत्युमुखी पडला. हा बैल शेतकऱ्याचा तब्बल 30 ते 40 हजार रुपये किमतीचा होता. आपल्या डोळ्यांसमोर बैल झटपटत मरताना पाहून शेतकऱ्याच्या भावना उफाळून आल्या. गावकऱ्यांनी महावितरणला याबाबत जाब विचारला असता कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. देशमुख, राहणार कामरगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. मी कामरगावचा रहिवासी आहे. माझे 6 बैल कामरगाव गावठाणावरून चरायला माझ्या शेतात चालले होते. तिथं MSCBचा तार तुटून आडवे होते. 3 दिवसा अगोदर सर्वांना सांगितलं होतं, तरी त्यांनी त्याची दक्षता घेतली नाही. आणि माझ्या 6 ढोरांना करंट लागला आणि जो 7वा बैल होता त्या 7व्या बैलाला पायात तार अटकला आणि तो करंट लागून जागेवर तळपू मेला. गावातील सरपंचांनाही फोन करण्यात आला, पण कुणीही दखल घेतली नाही. सध्या संतप्त ग्रामस्थ आणि शेतकरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत आहेत. MSCBचा तार 3 दिवसापासून तुटेल होता. आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं, तरी त्यांनी तार बरोबर केला नाही. त्या कारणानं माझा बैल तळपू मेला. एका शेतकऱ्याचा किमतीचा बैल महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे बळी गेलाय. अशा निष्काळजी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्रीय दर्शक घर बसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला सेटअप बॉक्स नंबर 899 वर. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.